नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी कोरियन थ्रिलर द कॉल ही मूव्ही एक्सप्लेन करणार आहे. मूव्ही खूप इंटरेस्टिंग आहे आणि मी हा मूव्ही पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. मूव्हीच्या सुरुवातीला आपल्याला 28 वर्षीय सी यॉंग दाखवली जाते, जी तिच्या आजारी आईला भेटायला आली असते. आईचं घर रुरल एरियामध्ये असतं. जाताना रस्त्यामध्ये तिला त्यांचा फॅमिली फ्रेंड संगो कारमध्ये लिफ्ट देतो. संगो एक स्ट्रॉबेरी फार्मर असतो. सियॉनने ट्रेनमध्ये तिचा फोन गमावला असतो, म्हणून ती संगोचा फोन थोड्या वेळासाठी बॉरो करते. तिच्या आईकडे एक अनयूज लँडलाईन कनेक्शन असतं, ज्याला ती ॲक्टिवेट करते. ती तिच्या हरवलेल्या फोनवर पण कॉल करते. तर तिचा फोन परत करण्याऐवजी पुढचा व्यक्ती बक्षिसाची डिमांड करतो. पण सियॉनला काही समजत नाही. तर पुढचा पर्सन तो कॉल कट करतो आणि मग त्या नंबरवर कॉलच लागत नाही. पण तेव्हाच अचानक त्या फोनवर एक कॉल येतो, यंग सूक या नावाच्या मुलीचा. ती बोलते ती बरोबर होती, मॉम खूप वाईट आहे. सियॉन खूप कन्फ्यूज असते. आता यंग सूक बोलते की हा सोयांगचा नंबर आहे ना. त्यावर सियॉंग रॉंग नंबर असं बोलून कॉल कट करते. नंतर सियॉन तिच्या मॉमला हॉस्पिटलला भेटायला जाते आणि आपल्याला कळतं की मॉमला ब्रेन ट्यूमर आहे. सियॉन तिच्या मॉमला काही खास पसंत करायची नाही आणि त्या दोघींचं रिलेशन काही ठीक नसतं. नेक्स्ट डे सियॉन तिच्या डॅडच्या ग्रेवला व्हिजिट करते आणि त्यांच्या टॉमवर डेथ असते 27 नोव्हेंबर 1999. म्हणजे 20 वर्ष आधी तिच्या वडिलांची डेथ झाली होती. आणि मंडळी, हा सीन खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही पुढच्या रेफरन्ससाठी तो लक्षात ठेवा. आता परत रात्री त्या नंबरवर कॉल येतो आणि यंगसूक विचारते की हा सुनीचा नंबर आहे ना. सियॉन परत रॉंग नंबर बोलून कॉल कट करते. त्यानंतर आपल्याला सियॉनच्या पायावर एक बर्थमार्क दिसतो. रात्री एका आवाजामुळे ती उठते. ती चेक करते तर बघते की फॅमिली फोटो खाली पडलाय, ज्यात ती, मॉम आणि डॅड असतात. ती जागा ती चेक करते तर तिला त्या पेंटिंग मागे हिडन स्टेअर दिसतात, ज्या हिडन बेसमेंटला जात होत्या. त्या बेसमेंटमध्ये सियॉनला एक बॉक्स मिळतो, ज्यात काही सामान आणि डायरी असते, जी यंगसूकची होती. आणि रिच्युअलच्या प्रोसेसच्या काही बुक्स पण असतात. त्यामध्येच यंगसूकचा फोटो पण मिळतो, ज्यावर डेट मेन्शन असते 26 नोव्हेंबर 1999, म्हणजे सियॉनच्या डॅडच्या डेथच्या एक दिवस आधीची तारीख. नेक्स्ट डे सियॉन संगोला तो फोटो दाखवून विचारते की ही कोण आहे, काय ती एक शेमन होती. संगू बोलतो की ती यंगसूक आहे आणि तिची आई एक शेमन होती. त्यांच्या आधी यंगसूकच या घराची केअरटेकर होती. तो याविषयी जास्त माहिती देत नाही आणि बोलतो की ही खूप जुनी गोष्ट आहे आणि त्याला काही जास्त आठवत नाही. सियॉनला रस्त्यामध्ये सुनी नावाचं एक स्टोअर दिसतं, जे तिच्या घरापासून जवळच असतं. मे बी यंगसूक इथं कनेक्ट करू बघत होती, पण चुकीने सियॉनच्या घरी तो लागत असावा. मूवीमध्ये ॲक्च्युली हे दाखवण्यात आलं की यंगसूक 1999 साली त्याच सेम घरात राहते, ज्या घरात 2009ला सियॉन राहते. म्हणजे या दोन्ही टाईमलाईन पॅरलल चालत होत्या आणि समहाऊ त्यांच्यात एक फोन कॉल लागला असतो आणि याच फोन कॉलमुळं यंगसूक आणि सियॉन जुळल्या गेल्या असतात. रात्री सियॉनला परत कॉल येतो आणि यंगसूक खूप ओरडते की मॉम मला जाळून मारून टाकेल. आणि 1999ला बेसमेंटच्या पायऱ्यांवर यंगसूकची मॉम रिअलमध्ये तिला जाळत होती, ज्याचा धूर 2019मध्ये सियॉनला दिसत होता. आता सियॉन या सगळ्या गोष्टी समजायला लागते. नेक्स्ट डे सियॉनला परत कॉल येतो आणि ती यंगसूकला बोलते मला तुझं सामान आणि डायरी पण मिळाली आणि असं वाटतंय की आपण दोघी एकाच घरात आहोत, 2 डिफरंट इयरमध्ये. मी 2019मधून बोलते. आता यंगसूकला वाटतं की हा एक रॉंग नंबर आहे आणि ती कॉल कट करणारच. तर सियॉन बोलते की आज गिम्पो एअरपोर्टवर एक प्लेन क्रॅश होणार आहे. आता 1999मध्ये आपल्याला यंगसूक आणि तिची आई दिसते, जिथं यंगसूकची आई तिला घरातच डांबून ठेवायची. यंगसूक मेंटल हॉस्पिटलला राहून पण आलेली असते, म्हणजे ती मेंटली अनस्टेबल होती. तिची आई तिला विचित्र विचित्र गोष्टी खायला द्यायची, ज्या जबरदस्ती यंगसूकला खायला लागायच्या. पण तिच्या स्टेप मॉमचं म्हणणं होतं की त्या दोघी या घरातून लवकरच दुसरीकडे शिफ्ट होतील आणि मग यंगसूक पूर्ण बरी होईल. तेव्हाच यंगसूकला टीव्ही न्यूजवर प्लेन क्रॅशबद्दल कळतं आणि ती शॉक्ड असते आणि तिला सियॉनच्या गोष्टीवर आता विश्वास बसायला लागतो. नेक्स्ट 3 दिवस त्या कॅज्युअली फोनवर कन्व्हर्सेशन करत असतात. तेव्हा यंगसूक बोलते की तिची आई वेडी आहे. तिला वाटतं की माझं फ्युचर डेंजरमध्ये आहे, म्हणून ती मला कोणालाही भेटू देत नाही आणि घरातच डांबून ठेवते. सियॉन बोलते की 20 वर्ष आधी माझ्या डॅडची पण डेथ झाली आणि ती क्लिअरली माझ्या मॉमच्या चुकीमुळे झाली, कारण तिने गॅस स्टोव्ह बंद केला नव्हता आणि हे त्या दोघींचं रिलेशन ठीक नसण्याचं कारण होतं. दोघीही त्यांच्या त्यांच्या मॉमला हेट करत होत्या,
ज्यामुळं त्यांचं बॉन्डिंग आणखीनच स्ट्रॉंग झालं होतं. आता शॉकिंगली सियॉन आणि तिचे पॅरेंट्स त्याच घराला परचेस करायला तिथे आले असतात, जिथं यंग सूक राहायची. हे घर त्यांना खूप स्वस्तात मिळत होतं आणि खूप वर्षाआधी एक मिशनरी म्हणजे ख्रिश्चन टीचिंगचा प्रचार करणारा व्यक्ती तिथे राहायचा. सियॉन आता फक्त 8 वर्षाची मुलगी असते. यंग सूक या फॅमिलीला बघून सरप्राईज होते आणि ती हळूच ॲडल्ट सियॉनला कॉल करते. कॉलमध्ये सियॉन तिची आई आणि वडिलांचा 20 वर्षाआधीचा आवाज ऐकून खूप इमोशनल होते. त्यावर यंग सूक बोलते की मी तुझ्या डॅडला वाचवणार. आता 27 नोव्हेंबर 1999ला यंग सूक गपचूप तिच्या घरातून पळून जाऊन शहरात जाते, जिथं करंटली सियॉन तिच्या पॅरेंट्ससोबत राहायची, ज्यात गॅस लीक होऊन सियॉनच्या डॅडची डेथ होणार असते. तर यंग सूक तिथं जाऊन तो गॅस स्टोव्ह बंद करते, ज्यामुळं 2019मध्ये सियॉनची रिॲलिटी चेंज होते. आता ब्युटिफुल इफेक्ट्स येऊन तिची रिॲलिटी चेंज होऊ लागते. तिच्याकडे मोबाईल फोन असतो, तिचे केस लांब होतात, पायावरचा बर्थमार्क जातो आणि या रिॲलिटीमध्ये तिचे डॅड किन जिवंत असतात. म्हणजेच फास्टमध्ये केल्या गेलेल्या चेंजने फ्युचर अफेक्ट झालं होतं. सियॉन 20 वर्षांनंतर तिच्या वडिलांना बघून खूप इमोशनल होते, कारण ती लहानपणापासूनच तिच्या वडिलाशी खूप क्लोज होती. आता एका सीनमध्ये यंग सूक 1999मध्ये भिंतीवर एका हाताची ड्रॉइंग बनवते, जी 2019मध्ये सियॉनला दिसते. म्हणजे दोन्ही टाईमलाईन सोबत चालत होत्या. पास्टमध्ये जे होईल ते फ्युचरला इफेक्ट करणारं होतं. या रिॲलिटीमध्ये सियॉन खूप हॅपी असते, पण यंग सूकची रिॲलिटी काही चेंज झाली नसते. तिची स्टेप मॉम तिच्यावर आताही रिच्युअल परफॉर्म करत होती. अशाच एका व्हायलंट रिच्युअलमध्ये यंग सूकच्या मॉमला खूप साऱ्या इमेजेस दिसतात, ज्या बघून ती खूप घाबरते आणि हा रिच्युअल यासाठी केला जातो कारण यंग सूकच्या आईने तिला सियॉनशी कॉलवर बोलताना बघितलं होतं. यामध्ये यंग सूकची आई सियॉनला बोलते की तू जे कोणीही असशील, तू यंग सूकपासून दूर राहा, नाहीतर तुझ्यासाठी हे चांगलं होणार नाही. आता सियॉन या घराची हिस्ट्री जाणून घेण्यासाठी इंटरनेटवर सर्च करते, ज्यामध्ये सियॉनला माहिती पडतं की यंग सूक आज मरणार आहे आणि तिच्या मॉमला पोलीस यंग सूकच्या मर्डरसाठी अरेस्ट करणार आहेत. यंग सूकची मॉम ब्लॅक मॅजिक करून यंग सूकची मेंटल इलनेस ट्रीट करू बघत होती, ज्यात ती फेल होते आणि मग ती यंग सूकलाच मारून टाकते. सियॉन घाबरून ही न्यूज यंग सूकला सांगते. त्यामुळं यंग सूक घरात लपून बसते आणि जेव्हा तिची आई तिच्यावर अटॅक करायला येते, तेव्हा यंग सूकच तिच्यावर पलटवार करते आणि यंग सूक तिच्या मॉमला विचारते की मी असं काय केलंय मॉम, का तू माझा जीव घेऊ बघते. त्यावर तिची आई बोलते की तुझं फ्युचर खूप लोकांसाठी डेंजरस आहे आणि यात खूप लोकांचा जीव पण जाणार आहे. यंग सूक हे सगळं ऐकून कंटाळली असते आणि ती आता तिच्या मॉमला त्याच चाकूने ज्या चाकूने तिची मॉम तिला मारणार होती. म्हणजे आता यंग सूक जिवंत आहे आणि 2019च्या टाईमलाईनमध्ये कुठे ना कुठे एक्झिस्ट करते. यंग सूक आता फर्स्ट टाईम फ्री असते. ती आता स्वतःसाठी शॉपिंग करते, फेवरेट फूड खाते. इकडे 2019मध्ये ओल्ड संघो सियॉनच्या घरी काही स्ट्रॉबेरीज घेऊन येतो. आपण तिथं ख्रिसमस ट्री पण बघतो, म्हणजे हा ख्रिसमस मंथ आहे. सियॉन काही स्ट्रॉबेरीज खाते, ज्यामुळं काही ज्यूस तिच्या कपड्यांवर पडतो. दुसरीकडे 1999मध्येही यंग संघो यंग सूकच्या घरी स्ट्रॉबेरीज घेऊन जातो, जिथं त्याला यंग सूकच्या घरी यंग सूकच्या मॉमची डेड बॉडी मिळते. तो घाबरून पोलिसांना कॉल करतो, पण चुकून गोंधळात तो सियॉनलाच लागतो. म्हणजे त्या फोनवरून कोणालाही कॉल केला तरी तो कॉल डायरेक्ट सियॉनलाच लागायचा. सियॉन संघोचा आवाज ओळखते, पण तेव्हाच यंग सूक त्याचा मर्डर करते, कारण तिला सगळं माहिती पडतं. आणि जसा संघू मरतो तशीच 2019मधील रिॲलिटी पण चेंज होते. सियॉनच्या कपड्यांवरून स्ट्रॉबेरीचा दाग निघून जातो. आता सियॉन धावत चेक करायला जाते, तर संघोचा फार्म 20 वर्षाआधीच बंद पडला असतो. सियॉन पळत पोलीस स्टेशन जाते आणि संघूविषयी विचारायला लागते. तेव्हा पोलीस ऑफिसर बोलतो 20 वर्षाआधी डेथ झालेल्या पर्सनची माहिती तिला का हवी. तो एका कपाटामधून 1999ची त्याची डायरी काढतो, ज्यात खूप साऱ्या डिटेल्स असतात. तो बोलतो की संघो आणि एका लेडीला यंगसूक नावाच्या लेडी सिरियल किलरने मारलंय आणि ज्यासाठी तिला लाईफ इम्प्रिझनमेंट झाली. आणि ही गोष्ट क्लिअर करण्यासाठी ती सुनीला भेटायला जाते, कारण तिच्यासाठीच या सगळ्या कॉल्स येत होत्या. सुनी सांगते की लहानपणी तिने यंगसूकशी जरा मस्करी केली होती, ज्याचा बदला यंगसूकने सुनीला बर्न मार्क देऊन घेतला होता. ती बोलते की यंगसूकची आई जर नसती तर कदाचित मी आज जिवंत नसती. ती एक शेमन होती. आता आपल्याला 1999चा एक फ्लॅशबॅक दाखवला जातो. यंगसूकची मॉम सुन्नीचा पाय चेक करते, जे हे कन्फर्म करतं की ती इंजुरी यंगसूकनेच केली होती. ती मेंटली इल होती आणि तिच्या रिअल मॉमला पण सेम इश्यू होता, जो जेनेटिकली यंगसूकमध्ये पण ट्रान्सफर झाला होता.
1999 मध्ये तोच पोलीस ऑफिसर जो आता यंग आहे तो आता त्याच्या सिनियर ऑफिसरसोबत यंगसूककडे जाऊन संगूची इन्क्वायरी करतो. पण यंगसूक संगूला न ओळखण्याचं नाटक करते. तर ऑफिसरला तिच्या घरात स्ट्रॉबेरीज बॉक्सेस दिसतात. इथून ऑफिसरला डाऊट होतो. जेव्हा यंगसूक सियॉनला कॉल करते तर ती तिला कन्फ्रंट करते की ती लाईफ टाईम जेल जाणार आहे आणि तिने त्या दोघांना का मारलंय. यंगसूकला हे ऐकून शॉक लागतो, कारण आताच तर ती तिच्या मॉमच्या जेलमधून फ्री झाली होती. ती सियॉनला केस स्टडी करून जेल जाण्यापासून वाचण्याचा उपाय शोधायला बोलते. पण सियॉन मना करते, कारण तिला एका मर्डरची हेल्प करायची नसते. या गोष्टीचा यंगसूकला खूप राग येतो आणि मग ती सियॉनला या गोष्टीची पनिशमेंट देण्याचं डिसाईड करते. रिव्हेंज घेऊ बघते, कारण तिने सियॉनच्या डॅडला वाचवलं होतं. पण सियॉन याचा फेवर रिटर्न करत नव्हती. आता ऑफिसर यंगसूकविषयी सर्च करतो तर त्याला हे माहिती पडतं की यंगसूकला अँटी सोशल आणि बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे. आता यंगसूक पूर्ण गेम पलटवण्यासाठी पूर्ण रेडी होती, कारण 1999 मध्ये परत सियॉन आणि तिचे पॅरेंट्स परत या घरात येतात. ते रजिस्ट्रार ऑफिसमध्ये यंगसूकच्या मॉमचा वेट करत असतात की तिने तिथे येऊन या सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण कराव्या आणि मग ते घर ते परचेस करू शकणार. पण यंगसूकने तर तिच्या मॉमचा मर्डर केला होता, तर ती रजिस्ट्रार ऑफिसमध्ये पोहोचणार कशी. या गोष्टीची यंगसूकला खबर नव्हती की आज ही डील होणार होती. आज यंगसूकला बदला घेण्याचा चांगलाच मौका मिळाला असतो आणि यावेळेस यंगसूक छोट्या सियॉन समोरच तिच्या वडिलांचा मर्डर करते. आता 2019 मध्ये सियॉन तिच्या डॅडसोबत ड्रायव्हिंग शिकत असते. तेव्हाच नवीन रिॲलिटी स्टार्ट होते आणि तिचे डॅड परत गायब होतात, म्हणजे मारले जातात. सियॉन रडत त्याच घरात परत येते जिथं ही डील होणार असते. म्हणजे ही डील कधी झालीच नव्हती. तर हे घर आता त्यांचं नाही. पण शॉकिंग गोष्ट ही असते की तो लँडलाईन अजूनही सुरूच असतो. फ्लोअरवर रक्ताने पिकअप द फोन शियॉन असं लिहिलं असतं. तेव्हा सियॉन फोन घेते आणि ओरडते की तू माझ्या डॅडसोबत असं का केलंस. तर यंगसूक बोलते की मी जो फेवर केला होता तो आता परत घेतलाय. आता तुझं 8 वर्षाचं वर्जन पण माझ्यासमोर आहे. मी तुला 1 तासाचा वेळ देते आणि या काळात जर मला आन्सर मिळाला नाही तर मी तुला पण मारून टाकेल. म्हणजेच यंगसूकला पोलिसांपासून वाचण्याचा मार्ग हवा असतो. कारण जर 1999 मध्ये जर यंगसूकने शियॉनला मारलं असतं तर 2019च्या टाईमलाईनमधून शियॉन गायब झाली असती. आता यंगसूकने छोट्या शियॉनला चेअरला बांधून ठेवलं असतं. सियॉन आता इंटरनेटवर रिसर्च करू लागते आणि थोड्या वेळातच यंगसूकला एक ॲड्रेस देऊन 5 वाजता पोहोचायला बोलते. आता यंगसूक त्या लोकेशनवर पोहोचते जिथं त्या दिवशी मोठा धमाका होणार असतो आणि त्या स्फोटामध्ये ती इंजर्ड होते. 1999चा तो गॅस ॲक्सिडेंट स्पॉट असतो जिथे यंगसूकला पाठवून सियॉन तिला मारू बघत होती. पण हा प्लॅन फेल होतो आणि सियॉनला यंगसूक जिवंत असल्याचं कळतं. सियॉनला मर्डर वेपन नाईफ पोलिसांना कसा मिळाला हे माहिती होतं. तो नाईफ कचरा कलेक्ट करणाऱ्याकडून पोलिसांनी मिळवला होता. त्यावरचे फिंगरप्रिंट्स मॅच करून पोलिसांनी यंगसूकला अरेस्ट केलं होतं. आता यंगसूकला पण सियॉनचा प्लॅन समजला होता, म्हणून ती 1999च्या सियॉनला टॉर्चर करणं सुरू करते. तिच्यावर बॉइलिंग वॉटर टाकते, ज्यामुळे 2019च्या सियॉनला त्रास होतो आणि तिच्या बॉडीवर बर्न मार्क्स येतात. तेव्हा सियॉनच्या डॅडचा पेजरवर सियॉनच्या मॉमचा मेसेज येतो की ती रजिस्टर ऑफिसमध्ये त्यांचा वेट करते आणि तिला ते इकडेच आहे असं समजलंय आणि आता सियॉनची मॉम पण त्याच घरात येणार असते. तेव्हा यंगसूक सियॉनला बोलते जर तिने करेक्ट ॲड्रेस दिला नाही तर ती तिच्या मॉमला पण मारून टाकेल. आता सियॉन पोलीस स्टेशन जाऊन पोलीस ऑफिसरच्या कबडमधून ती डायरी काढून आणि तो करेक्ट ॲड्रेस नोट करून ती यंगसूकला पास करते. यंगसूकला तिचा नाईफ मिळतो आणि ती त्या एव्हिडन्सला जाळून नष्ट करते. सियॉन त्या डायरीसोबत त्या घरात संध्याकाळच्या 6:45 पोहोचते आणि सोबतच 2019ची रिॲलिटी चेंज होते. आता ते घर तिच्या नॉर्मल घरासारखं नव्हतं, तर मिडल एज यंगसूकचं असतं. यंगसूक आता जेलमध्ये गेली नसते, कारण तिने तिच्या विरुद्धचे सगळे पुरावे आता नष्ट केले होते, ज्यामुळं डायरीमधून तिचा क्रिमिनल रेकॉर्ड पण साफ केला गेला असतो. आणि ती 1999च्या तिच्या वर्जनशी कॉलवर बोलत असते. ती सांगते की तुझी आज डेथ होऊ शकते. आता 1999 मध्ये सियॉनची आई पोलीस स्टेशन जाते आणि तिच्या हस्बंड आणि मुलीच्या मिसिंगची कंप्लेंट फाईल करते. इथे टाईम असतो संध्याकाळचे 7:40. ऑफिसरला यंगसूकवर डाऊट येतो, म्हणून तो अनऑफिशियली यंगसूकच्या घरी इन्क्वायरीसाठी जातो. त्याच्या सगळ्या मोमेंट्सला डायरीमध्ये लिहितो, जे 2019च्या डायरीमध्ये पण मेन्शन होतं. 2019 मध्ये ते घर फ्रीजने भरलं होतं, म्हणजे त्या घरात त्या फ्रीजमध्ये खूप साऱ्या डेड बॉडीज होत्या. 1999 मध्ये यंगसूक खोटं बोलते की ते लोक घरी आले होते पण थोड्या वेळाने निघून गेले.
नंतर सियॉनच्या मॉमला सियॉनचा रबर बँड तिथे दिसतो. मग ऑफिसर घराची झडती घेण्यासाठी इन्सिस्ट करतो. मीनवाईल यंगसूक खूप आरामात टीव्ही बघत असते आणि वेळ असतो रात्रीचे 12 आणि तारीख 1 जानेवारी 2020. 1999 मध्ये ऑफिसर आणि मॉम पण त्या घराला चेक करतात. इकडे 2019 मध्ये सियॉन त्याच घरात फोनला शोध लागते जो तिला त्याच बेसमेंटमध्ये मिळतो. 1999 मध्ये ऑफिसर आणि मॉम पण त्या घराला चेक करतात पण त्यांना छोटी सियॉन कुठंच दिसत नाही. आता मॉम त्याच फोनने तिच्या हस्बंडला कॉल लावू बघते पण ॲज युज्युअल तो कॉल 2019 मध्ये सियॉनलाच लागतो. सियॉन तिला मॉम अशी हाक मारून लवकरात लवकर त्या घरातून बाहेर पडण्यास बोलते, नाहीतर ती तुम्हाला मारून टाकेल असं पण ती बोलते. पण मॉमला रॉंग नंबर आहे असं वाटतं आणि ती त्या कॉलला कट करते. पण नेक्स्ट मोमेंटलाच यंगसूक ऑफिसरवर अटॅक करून त्याचा जीव घेते. सियॉनची मॉम घाबरून त्या फोनसोबतच तिकडून पडून स्वतःला एका रूममध्ये लॉक करते. 2019 मध्ये मिडल एज यंगसूक त्या बेसमेंटला येते आणि ती सियॉनवर मागून हल्ला करते. क्लोजअप शॉटमध्ये आपण तिच्या गळ्यावर इंजुरी पण बघतो. यंगसूक बोलते की आपण दोघी डिफरंट नाही तर सेमच आहोत, एकच आहोत. तू पण खोटी बोलतेस आणि मी पण. ती आता एक सिक्रेट सांगते. तिच्या डॅडची डेथ तिच्या आईमुळे नाही तर तिनेच तो गॅस स्टोव्ह ऑन केला होता त्यामुळे झाली असते आणि पोलिसांसमोर ती तिच्या आईचं नाव घेते. आता त्या दोघीत फाईट होते आणि फायनली सियॉन तिकडून पडून स्वतःला एका रूममध्ये लॉक करते. तिच्या आईसारखंच तिच्याकडे पण तो फोन असतो. तिच्या आईला ती कॉल करते तेव्हा मॉम तिला हेल्प मागते. तेव्हा सियॉन तिच्या मॉमला त्या रूममधल्या असलेल्या कोणत्याही एखाद्या वस्तूने यंगसूकवर अटॅक करायला बोलते. 1999 मध्ये छोट्या सियॉनला यंगसूक रूमच्या बाहेरच ठेवते. तिचा आवाज ऐकून सियॉनची मॉम रूमच्या बाहेर छोट्या सियॉनकडे येते आणि फोन त्याच रूममध्ये सोडते. आता सियॉनची मॉम आणि यंगसूकमध्ये एक फाईट होते. आता त्या दोघीही खूप इंजर्ड होतात. लास्टमध्ये यंगसूकला घेऊन सियॉनची आई रेलिंगवरून खाली उडी मारते जिथून पडून दोघेही बेशुद्ध होतात आणि मंडळी त्या रेलिंगमधून पडल्यावर 2019ची रिॲलिटी चेंज होते आणि ते घर परत पडीक होतं. आता सियॉन धावत हॉस्पिटलला जाते. ती बघते की तिची आई कुठेच जवळपास नाही. रिसेप्शनवरून पण तिला त्या घराविषयी त्याचा ॲड्रेसविषयी काहीच माहिती पडत नाही. शेवटी ती तिच्या डॅडच्या ग्रेवयार्डवर जाते जिथं डेथ असते डिसेंबर 2011. आता तिथं अचानक सियॉनची मॉम येऊन तिला फोन स्विच ऑफ करून ठेवण्याबद्दल खूप रागवते. आपल्याला मॉमच्या गळ्यावर इंजुरीज पण दिसतात. म्हणजे पास्टमध्ये त्यांनी सियॉनला वाचवण्यासाठी खूप जबरदस्त फाईट केली होती. आता दोघीही परत जाऊ लागतात तर रस्त्यात सियॉनची मॉम गायब होते. आता आपल्याला माहिती पडतं की रेलिंगवरून खाली पडून यंगसूकची डेथ झाली नसते, ती अजूनही जिवंत होती. फायनल सीनमध्ये सियॉनला आपण त्याच घराच्या बेसमेंटमध्ये खुर्चीला बांधलेलं बघतो आणि ती खूप किंचाळते आणि मंडळी इथे मूवीचा द एंड होतो. तर मंडळी हे होतं द कॉल मूवीचं एक्सप्लेनेशन. तुम्हाला हा मूवी आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मंडळी भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.